शेतकरी, तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी हे तर खऱ्या अर्थाने शेतकरीचं मुलं, शेतकऱ्याचं मुलं म्हणजे का गरीब समाजातल्या मराठा समाजातल्या लोकांना काय झळ पोचते माझ्यापेक्षा जास्त त्यांनाच जाणं. ह्या सगळ्या छान चर्चा झाली. म्हणजे मला वाटतं एक 5-6 वर्षानंतर चांगले 2 तास चांगली निवांत बसलो. म्हणजे 3 तास बसलो. मलाही पटलं नाही, पिक्चर चांगला निघाला. पिक्चर चांगला, आम्ही एकमेकांशी बोलत असताना एक चांगला पिक्चर बघितला असं समजा. आता हे सगळ्या जर तरच्या गोष्टीत मी बोलायला लागलो. मी इकडं का आलो, का भेटायला आलो, हे काय लपवण्या सगळी गोष्ट होती. शेवटी 29 तारखेला तेच भूमिका जाहीर करणार आहे. तुम्ही जर म्हटलं तर आत्ताच भूमिका जाहीर करा असं होऊ शकत नाही. आणि तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं हे सुद्धा बरोबर नाही मी सांगणं. म्हणजे त्यांचा सुद्धा काही शब्द आहे ना, त्यांना सुद्धा विचारणार आणि गोष्टी फिरायला लागू. तिला काही एका मिनिटात झाला तर आपला पक्ष निवडणूक लढवणं म्हणून काही प्रस्ताव आहे की नाही, प्रस्ताव काही दिला आपला आपण प्रस्ताव कोणाला द्यायचा असतो जो आपला नाही येतो आपलाच आहे. ते कशाच प्रस्ताव आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात तर साहजिकच आपले वडील एका पक्षाचा पुन्हा तुम्हाला मिक्स करू नका. नाही तुम्ही मिक्स करू नका. ही सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असतं. छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभा राहिले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होते. पण मी माझे वडील आल्यामुळे माझे विषय संपले. त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो, प्रामाणिकपणाने प्रचार केला. माझ्या इतका प्रचार कोणीच केला नसतं हेही मी तुम्हाला सांगतो. आणि मी काय म्हणतात समाधानी जे काही मी केलं. आता हे 2 वेगळ्या भूमिका आहेत. हे तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल आणि मला वाटते मला सुद्धा मग मी काय तुमचं म्हणणं मी गरीब असेल कुठली त्यासाठी बाहेर पडले ना. तुम्हाला वडिलांच्या विरोधात नाही वडिलांच्या विरोधात कसं म्हणू शकता तुम्ही. त्यांचा पक्ष वेगळा नाही त्यांचा पक्ष असेल ना वेगळा, त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी. भूमिका कुठली आहे. शेवटी शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही. जो विचारात तो बेस तर क्लिअर आहे. आता मी काँग्रेसमध्ये मी फिटच होत नसेल तिथं मला कसं घालून चालणार. मी मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही तिथं. उलटं मला सुद्धा माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला सुद्धा पळायचं ना महाराष्ट्रात. ज्यावेळेस राजकीय चर्चा होतात त्यावेळेस ते पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असं होतो. कोणाच्या राजकीय बसण्याच्या चर्चा ज्यावेळेस होतात 2 पक्षात किंवा 2 व्यक्ती. आता पुढं बसायचं कधी ठरलंय का आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात त्यांनी सांगितलं ना 29 तारीख त्यांची आहे, आमची नाही तारीख ती त्यांची आहे. मला तारीख नेऊन आलो मी आणि मला तारीख लागत नाही त्यांना केव्हा भेटायला. माझा अधिकार बघतो आणि ते असं कोणाला इझिली भेटत नाही माझ्याशिवाय किंवा छत्र घेण्याच्या व्यक्तीशिवाय. नशीबवान आहात कारण की ते बंद दाडावर कुणाचीच चर्चा करत नाही. आपली केली नाही मी नशीबवान नाही आहे. ते घराणं एवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात. त्या घराण्याला सन्मान देतात. मी संभाजी छत्रपती मोठा नाही आहे, ते घराणं मोठं आहे म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात. आणि मला फार अभिमान आहे त्या माझा त्या घरात माझा जन्म झाला एवढं तेच जुळते. स्वराज्य पक्ष जे आहे ते निवडणूक लढवणार निश्चित आहे. किती जागा लढवणार नाही अजूनही काही निश्चित झालं नाही. जायचं विधानसभेत हे निश्चित आहे आणि ज्यावेळी वेळ करेक्ट ती त्यांनी सांगेन. तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्याच आहेत, मात्र जी त्यांची मागणी आहे की ओबीसीमधून आरक्षण मराठा समाजाला द्या. मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. ते या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात. आणि आजपर्यंत इतिहास बघायला पाहिजे. पूर्वीच आरक्षण मिळालं पाहिजे. 1967 आरक्षण मिळत होतं ओबीसी मराठा समाजाला. आज का मिळत नाही. आज सरकार सगळेजण म्हणतात द्यायचं आरक्षण आम्ही दिलंय म्हणतात. विरोधी पक्षातले सुद्धा म्हणतात आणि सत्तेतले सुद्धा म्हणतात. तर हे टिकणार का त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळी बोलायचं आहे त्यावेळी स्वराज्य स्वतंत्र भूमिका मी जाहीर करेन. आपल्याला सोबत घ्यावं वाटतं दोघांचं आणि सगळे चांगले लोक येतील ना. अनेक
ठिकाणी खतखत आहे, अजून ओपन व्हायचं राहिलेलं आहे, खतखत आहेच ती, ते सगळे येणारच, सगळ्यांना घेऊन येत. आणि दोघं म्हणजे अजून ठरले कुठं अजून ते त्यांची भूमिका 29 तारखेला जाहीर करणार आहेत. आणि मला असं वाटलं की आपण यावं, आपल्या गरीब मराठा समाजासाठी जो खरा लढा देतो आणि म्हणून त्यांना संघर्ष सगळे म्हणतात. आज पण तुम्ही केलं का एवढं अमरण उपोषण कोणासाठी? मी केलेलं आहे. मी सुद्धा 4 दिवस केले, मला माहिती आहे किती त्रास होतो. मुंबईत 4 दिवस त्रास झाला, मला 5वा दिवस वाटलं बाबा मटण केव्हा जाऊन खाऊ. ठीक आहे, मी त्या घरात जन्मदरम्यान आम्हाला ह्या गोष्टी जरा हे आहे, पण तो माणूस तर तसा नाही. ती व्यक्ती म्हणजे 17 दिवस आभार उपोषण करतो. याचं कौतुक व्हायलाच पाहिजे आणि ते कौतुक करण्यासाठी मी आलो. सरकारनं त्यांनी 1 महिना वेळ दिला होता. फेब्रुवारीच्या त्यावेळेस म्हणजे अधिवेशन चालू होतं, नंतर पुन्हा 1 महिना वेळ वाढून जरा पुण्यामध्ये इलेक्शन चालू होतं. अजूनही कुठली चर्चा झाली नाही. जरांगे पाटील खंत व्यक्त केली की हे आरक्षण देऊ शकत नाही, आपल्याला निर्णय घ्यावा. सरकार कुठेही काम करायचं आहे. जरांगे पाटील खंबीर आहेत यावर बोलायला, मला काही बोलायची काही गरज नाही. आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा, कसं आंदोलन न्यायचं, कुठंपर्यंत न्यायचं, तसं सरकारला प्रश्न विचारायचं एकदम तयार झालेला पहिलं होणार. राजू शेट्टी यांनी 3री आघाडीची न्यूज केली, त्यांनी अनेक पक्षाची चर्चा सुरू केली. तुम्हाला काही असा प्रस्ताव आला की? राजू शेट्टी आमचे कोल्हापूर जिल्ह्याचेच आहे. आमची भेट होईल, अजून ते भेट झालेली आहे या संदर्भात. राजू सर बोलले बोलायला पाहिजे. काय म्हणलं वेपन तुमची काय चर्चा झाली आपल्यामध्ये, काय काय नाही राजू साहेब थोडंफार तर आता आम्हाला 19 तारखेला त्या भूमिकेत जायचं आहे. त्याच्यानंतर चर्चा तर झाली. त्यांनी पण राजगादीचा आम्ही सन्मान करतो, करत राहतो. बाकी काय चर्चा काहीतरी प्राथमिक चर्चा झाली होती ना, की काय एकत्र आलं पाहिजे किंवा काय आपण शोधून आलं पाहिजे. त्यांची मागणी त्या कर्म असते तुम्ही उतरून काढी का नाही. आपण थोडं शिकलो की बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्यात, समाजकारणात कसा सांगू नको असं बरेच जाणकार सांगतो. जाणकारची पिढी आपल्यातून बरीच नसते उभा राहिली, काय बोलायचं काय नाही करायचं. हे 2 भाग वेगळे, आंदोलनाचा भाग हा वेगळा आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा. त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवावं लागतात. इथं ओव्हर करणार जसे पायरी लवकर नाही करतात. म्हणून ते जर 29 तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचं, तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार. गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी मिळेल तिथं सगळ्या जाती धर्म आले. इथं कोणी येत नाही, शेतकऱ्यांपासून सगळेच आहे. कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची असेल तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी त्याची लढाई असणार. आता समीकरण बघतो सगळं चाललंय कसं होतं. 29 तारखेपर्यंत राहायचं जे समजले कसं ते त्यांना विचार घ्यायचा. कारण मला मालक समाज आहे ना, मला 29ला समाजाचा विचार घ्यायचा आहे. मालकाला विचारून ठरवायचं सगळं ते काय करायचं, पुढे जायचं की नाही जायचं ते पण क्लिअर होईल. तुमचं काय विचार तर आपण ह्या विषयांवर 2 विचार आपले किंवा राजसाहेबच म्हणून नाही, मग सगळ्याशीच बोल राजगादीशी काय बोलू त्या मागणीशी असणारे या राज्यातले सगळे बांधव सगळ्या जाती यावेळेस उठाव करायचा नाही. देणार बनायचे सगळ्यांची इच्छा, सगळ्या जाती धर्मातल्या बरोबर. बरं का होऊ नये बरं? का असं काय आहे का की त्यांच्याच नावावरती काय नाही? का असं कायद्यात घटनेत असं दिलं आहे का गरिबांनी जायचं नाही, शेतकऱ्यांनी तिथे जायचं नाही, नोकरदार वर्गाने जायचं नाही, ट्रकवरती 80 वर्षाच्या आयुष्यात तिथे जायचं नाही, हमाली करणाऱ्यांनी तिथे जायचं नाही, शेतकरी शेतमजुरांनी तिथे जायचं नाही. असं काय आहे का? कोणी पण जाऊ शकतो ना. बाबा आमची 75 वर्ष लाटच नाही, लाट कोणाची तरी आहे.
या नेत्याची आली, त्या नेत्याची आली, त्या पक्षाची आली. गरिबाची लाट आली ना. गरिबाची लाट आली तरी तेच, आणि त्यांची लाट आली तरी तेच. का जाऊ नये? गरिबाच्या याच्यात, शेतकऱ्यांच्या याच्यात, सगळ्या जाती धर्माच्या समाज बांधवात कुठल्या लोक नाही आहे? ते चालू शकत नाहीत का? चालू शकत नाही. जाऊ द्या एकदा. फक्त विनंती आहे माझी की लाट गरिबांची आली. गरिबांना देणारं बनायचं असलं, शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी काढायचे असले, गोरगरिबांना न्याय द्यायचा असला तर सगळ्यांनी आलं पाहिजे. सामान्यांची भावना जो नेता समजून घेईल तो खरा नाही. राजकीय भूमिका घेऊन जर काम करायला गेले तर सर्वसामान्याचे प्रश्न तुम्ही मार्गी काढतालच कसे, हा प्रश्न आहे. समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम करणारे नेते जर एकत्र आले तर या राज्यात सत्ता परिवर्तन 100% होऊ शकते. तेच 29 ऑगस्टला आम्हाला ठरवायचं. पण बघतोय आम्ही 29पर्यंत समीकरणं कसे जुळत आहेत. कारण समीकरणं जुळल्याशिवाय आपण गोरगरीब समाजाला न्याय देऊ शकतो.